नमस्कार. ठाणे वैभवमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजचा विषय घेतलाय भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपद निवडणुकीचा. बहुचर्चित अशा या भिवंडी निजामपूर महापालिका महापौर निवडणुकीचा अ, काल निकाल लागला आणि त्यात नारायण चौधरी हे महापौर म्हणून निवडून आलेले आहेत. खरं म्हटलं तर काँग्रेसचे 30 नगरसेवक असताना, शरद पवारांचे 12 नगरसेवक असताना आणि फक्त 4-5 नगरसेवकांचीच गरज असताना भारतीय जनता पक्षातनं फुटलेला गट काँग्रेसबरोबर का गेला आणि त्यातही पुन्हा भाजपतनं फुटलेला माणूस त्याला मदत कशी काय काँग्रेसने केली, हा या संपूर्ण निवडणुकीत किंवा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे. साधारणपणे चंद्रपूरला पण आपण हाच प्रकार झाला की तिथे काँग्रेसमध्ये मतभेद होते, भिवंडीत भारतीय जनता पक्षात ते मतभेद होते आणि मोठ्या राष्ट्रीय पक्षांमध्ये मतभेद असतात तेव्हा अन्य पक्ष सुद्धा त्यांच्या पद्धतीने त्या परिस्थितीचा फायदा घेत असतात. मुळात एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षांमध्ये असे जे वाद आहेत ते संपवण्याची किंवा ते मिटवण्याची काही व्यवस्था आहे की नाही, असा एक प्रश्न निर्माण होतो. त्यानंतर मतदारांना आपण किती गृहीत धरतो ते सुद्धा या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालं. कारण की भारतीय जनता पक्षाच्या कमळाला ज्यांनी मतदान केलं, पसंती दिली, तेच कमळ आता जर काँग्रेसच्या तलावात फुलणार असेल तर मतदारांना सुद्धा फसवणूक झाल्याचं नक्कीच दुःख असणार आहे. त्यांना त्याबद्दल त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. अर्थात आपल्या महाराष्ट्रातलं राजकारण हे इतकं साधं सरळ आणि सोपं नसतं. म्हणजे त्याचे सगळे असेच अन्वयार्थ आपण काढू शकत नाही. याचं सरळ कारण तुम्हाला असं सांगतो की ह्यात सुद्धा एक दोन प्रकारची साधारणपणे मतप्रवाह आहेत की भारतीय जनता पक्षाला त्यांच्याकडे त्यांचे 22 नगरसेवक निवडून आलेले होते आणि त्यांना 46चा जो मॅजिक फिगर आहे तो गाठणं केवळ अशक्य होतं. म्हणजे त्यांचे 22 आणि महायुतीचे म्हणून शिंदे गटाचे 12 असे 34 झाले असते आणि तरी देखील त्यांना 12 नगरसेवक कमी पडले असते. त्याच्यामुळे मग त्यांनी हाच एक सोपा मार्ग निवडला की काय, की भारतीय जनता पक्षामध्येच फूट पडली का पाडण्यात आली, अशा पद्धतीची चर्चा आहे की जेणेकरून महापौर पद जे आहे ते भारतीय जनता पक्षाकडेच राहील. मग भारतीय जनता पक्षामध्ये नेमकं असं काय झालं, तर भारतीय जनता पक्षामध्ये नारायण चौधरी यांच्या उमेदवारीबद्दल जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा स्नेहल पाटील यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आणि तिथे खरं म्हटलं तर तो संघर्ष निर्माण झाला. आणि मग जेव्हा असा संघर्ष निर्माण होतो तेव्हा प्रत्येक जण, आणि भिवंडीचा तो इतिहासच आहे की घोडेबाजार हा लागतोच. वास्तविक भिवंडी महापालिकेमध्ये त्यांची जी आर्थिक स्थिती आहे त्यात एवढी काही म्हणजे असा एक घोडेबाजार भरवण्या इतकी पण परिस्थिती नाहीये. तिथे सुद्धा नागरी कामं चालू आहेत, प्रकल्प चालू आहेत. हे पण बहुतेक सगळे प्रकल्प हे नगरविकास खातं किंवा MMRDAच्या माध्यमातून सुरू आहेत. भिवंडी महापालिकेची आर्थिक स्थिती एवढे मोठे प्रकल्प करण्याची नाहीये. मग नेमकं काय प्रलोभन असतं नगरसेवकांसमोर की ते अशा पद्धतीने स्वतःचं मत विकतात? तर हा एक फार मोठा गहन प्रश्न आहे. अर्थात भिवंडीच्या नगरपालिकेत पूर्वी नगराध्यक्ष निवडून येताना सुद्धा हाच प्रकार चालायचा. मी गेले 30 वर्ष मी ही भिवंडी नगरपालिका त्यानंतर महापालिकेचा प्रवास बघतोय. तिथे प्रचंड राजकीय अस्थैर्य असतं आणि हे अस्थैर्य जे आहे त्या अस्थैर्यामुळे भिवंडीला एक विकासाचा जो एक आपण म्हणतो की तो वेग कधीच प्राप्त झाला नाही आणि भिवंडी कितीही खर्च केले, प्रकल्प झाले तरी त्याचा जो बकालपणा आहे ह्यात जात नाही. भिवंडी हे जे एकेकाळी केवळ दंगलींसाठी प्रसिद्ध होतं किंवा कुप्रसिद्ध होतं आपण म्हणू, त्याच्यातनं खरं म्हटलं तर भिवंडी त्या प्रतिमेतनं त्यांनी स्वतःला बाहेर काढलं. म्हणजे संपूर्णपणे देशात अशांतता असताना भिवंडी मात्र शांत राहील. म्हणजे भिवंडीतली जनता जी आहे त्यांनी तो एक परिपक्वता ती दाखवली आणि ती परिपक्वता राजकारण्यांनी दाखवावी अशी सुद्धा एक अपेक्षा होती, परंतु ती तशी दिसत नाही. त्यामुळे भिवंडी कशासाठी प्रसिद्ध? वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध होती, यंत्रमागांसाठी होती, परंतु यंत्रमागांबरोबर विजेची थकलेली कोट्यवधी रुपयांची बिलं यासाठी सुद्धा ती प्रसिद्ध झाली. बकालपणासाठी प्रसिद्ध झाली आणि भिवंडीमध्ये आर्थिक शिस्त किंवा नियोजनाची चौकट
ही कधीच नव्हती. परंतु हे सर्व विषय, हे खरं म्हटलं तर मूलभूत विषय या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेला यायला पाहिजे. पण चर्चा ही सातत्याने पक्षांतराची होते, घोडेबाजाराचे होते आणि हे भिवंडीच्या दृष्टिकोनातनं चांगलं नाही. अ, भारतीय जनता पक्षाला असंही म्हटलं जातं, की भारतीय जनता पक्षाने आपली काही माणसं तिकडे पाठवली आणि शेवटी सत्ता काबीज केली. त्याच्यामागे खरं म्हटलं तर एका दगडात दोन पक्षी मारण्याचा त्यांचा हेतू सफल झालेला दिसतो, की भारतीय जनता पक्षामध्ये जे एक नेतृत्वामध्ये जी एक भांडणाची जी काही चर्चा असते, त्यातला एका गटाला शह देण्याचं काम सुद्धा त्यात झालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आपण सातत्याने बघतोय, की शिवसेनेचा कुठेतरी जो एक घोडदौड चालू होती किंवा हा बालेकिल्ला आहे ठाणे जिल्हा, तर ती प्रतिमा जी आहे, ती पुसण्याचा आता प्रयत्न झाला नाही ना, अशा पद्धतीची पण चर्चा आहे. अन्यथा एकनाथ शिंदे यांना अ, महापौरपद आणणं फार काही अवघड नव्हतं. परंतु एकनाथ शिंदेंना कोणत्याही प्रकारची संधी द्यायची नाही, अशा पद्धतीचा हा डाव आखला गेला होता का? असा सुद्धा एक प्रश्न या निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. एकूणच भिवंडीच्या महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत राजकीय चर्चा जास्ती होतीये. यथावकाश भिवंडीमधल्या विकासाबद्दलची पण तेवढीच चर्चा होईल आणि भिवंडीकरांना त्यांनी जे काही मतदान केलेलं असेल, ते जी मतं आपण दिली, ती सार्थकी लागली असं म्हणण्याची त्यांच्यावर पण वेळ यावी. त्याबद्दल नवीन महापौरांना शुभेच्छा, नवीन नगरसेवकांना शुभेच्छा आणि भिवंडीकरांना सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद.